आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। फतेपूर पोलीस स्टेशनला ग्रामस्थांचा घेराव, आरोपींना अटक करा, आरोपींना तात्काळ अटक करा। आरोपी राजू अजमीर यांच्या अटकेशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही, अंतिम संस्कार करणार नाही। MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ, आपण पाहत आहात MJ न्यूज। जामनेर तालुक्यातील राजनी गावातील आकाश संजय पाटील आत्महत्या प्रकरण आज आणखी तीव्र वळणावर पोहोचले आहे। आज सकाळी शेकडो ग्रामस्थ, नातेवाईक आणि युवक मोठ्या संख्येने फतेपूर पोलीस स्टेशनला धडकले आणि संतप्त घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामस्थांचा ठाम इशारा, आरोपी राजू अजमीर याला तात्काळ अटक करा, अटकेशिवाय आकाशचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अंतिम संस्कार होणार नाही। आंदोलनादरम्यान पोलीस स्टेशनच्या आवारात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। राजू अजमीरला अटक करा, आरोपींना संरक्षण देणे थांबवा, आकाशला न्याय मिळवल्याशिवाय गाव शांत बसणार नाही, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी फतेपूर पोलीस स्टेशनला अक्षरशः घेराव घातला। मृतक आकाश पाटीलच्या मृत्यूपत्रात राजू अजमीरे, सविता चाटे, कैलास साळवे, शारदा साळवे, कमलबाई साळवे यांची नावे स्पष्ट नमूद आहेत। तरीही पोलीस प्रशासनाकडून आरोपीवर कारवाई का केली जात नाही यावरून संताप अधिकच वाढला आहे। फतेपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत असले तरी ग्रामस्थांचा ठाम पवित्रा कायम आहे। आरोपींना अटक झाली नाही तर पोलीस ठाण्याचा घेराव आंदोलन अधिक तीव्र करू, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। फतेपूर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन, आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी, राजू अजमीरे अटक करण्याचा जोरदार आग्रह। राजू अजमीरे हे भाजपा पदाधिकारी आहे। आकाशच्या पार्थिवाला ताब्यात न घेण्याचा ठाम निर्णय, पोलीस ठाण्यावर तीव्र दबाव। ग्रामस्थांचा सवाल अजूनही कायम, मृत्यूपत्रात स्पष्ट असूनही आरोपी अजूनही मोकाट का? MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ। पुढील घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98। आपण या ठिकाणी हा मोर्चा आणलेला आहे, हा कशा संदर्भात आहे? हा माझा पुतण्या आकाश याला टॉर्चर केला गेलं आणि टॉर्चर केल्यामुळे त्याने स्वतःच आत्महत्या करून घेतली। याला जो जबाबदार आहे, ज्या चिठ्ठीमध्ये नावं दिलेले आहे, त्याच्या सर्वात प्रथम आरोपी जो आहे तो राजू अजमीरे म्हणून आहे। तर आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही किंवा प्रेतला ताब्यात घेणार नाही। तुमच्या मुलांना आत्महत्या कशाबद्दल केली ते सांगा। राजू अजमीर धमकी देत होता, बाहेर खालच्या घरी येऊन आम्हाला सकाळी मारहाण केली त्यांनी। कशाबद्दल धमकी देत होता? ते मापला पोरग्या सांगितलं, पोरगे त्यांची तू म्हणतो मला मारून टाकू, तुमची फोन करून टाकू। बर, तुम्ही कंप्लेंट केली का? आहे आम्हाला काही वेळ लागेल कोणत्याही गोष्टीसाठी। माझा फोन बंद आहे, जामनेरमध्ये नाही आहे। जामनेरमध्ये मी आता कोणत्या ठिकाणी माझा आहे का ना बोलून मग तुम्ही बोला। जामनेरमध्ये तो ज्या ज्या ठिकाणी राहत होता, जे जवळचे आम्ही सर्व त्या ठिकाणी आला। मी स्वतः नाईट केलेली आहे, 3:30-4 वाजेपर्यंत मी स्वतः चेक केला आहे। माझी एक टीम पण आहे सोबत आणि आताही आमच्या जामनेरमध्ये वॉच ठेवून आहोत। पण आमच्या माहितीप्रमाणे त्याचं आम्हाला जामनेरमध्ये कुठं ठाव ठिकाणा भेटलेलं नाही। जसं आम्हाला माहिती मिळेल आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू। साहेब बोलू का थोडं? बोला ना। आम्हाला एक समजा थोडी इन्फॉर्मेशन आली। हो सांगा ना। राजू अजमीरेचं लोकेशन आम्हाला लागलेलं आहे, बरं, परंतु आम्हाला त्यासाठी त्याला पकडायसाठी तुमची मदत पाहिजे। फक्त इथं नका सांगू, माझ्या एकट्याच सांगा। मी एकट्यात आपण येऊन माझी टीम आहेत ऑलरेडी जामनेरला, मी माझी टीम सोबत मला पाठवतो। फक्त इथं सर्वांसमोर नका, कोणासमोर काय सांगितलं त्याला माहिती मिळून दे। म्हणून तुम्ही मला माझ्या ऑफिसमध्ये या, मला ते सांगा, मी इमिजिएटली माझी टीम पाठवतो। सध्या जामनेरलाच माझी टीम आहे, तिथून आमच्या माणसं पण येतील साहेब, 100% ते तुम्हाला बरोबर दाखवून देऊ। यस, चला, काहीच प्रॉब्लेम, वेळ नको आलो, चला सांगा। राजू अजमीरे अटक व्हायशिवाय प्रेत ताब्यात घेतला नाही।
त्याच्या जीवाला धोका आहे असा अर्ज दिला होता त्याने. मग तुम्ही तेव्हा एवढे दिवस केलं काय? मग त्याने एवढं टॉर्चर केलं असं काय त्याला? काय केलं त्यावेळेस चौकशी काय केली? नाही, त्याला असं त्याला तुम्ही लवकर पहिले अटक करा. आपण जर राजू अजमेरे नाही जमा झाला, नाही तुम्ही थांबा, राजू अजमेरे नाही सापडला ते प्रेत उचलून जामनेर पोलीस स्टेशनला कायद्याने सपोर्ट घेऊ नका मग एवढं म्हणणं आहे. आणि मग गावानं करा फक्त. एवढं म्हणणं आहे. तुम्ही विचारा ना तुमच्या स्टॉपला. साहेब राजू अजमेरे अटक व्हायशिवाय प्रेत ताब्यात घेतला त्याच्या जीवाला धोका आहे असा अर्ज दिला होता त्याने. मग तुम्ही तेव्हा एवढे दिवस केलं काय? मग त्याने एवढं टॉर्चर केलं असं काय त्याला? काय केलं त्यावेळेस चौकशी काय केली? नाही, त्याला असं आरोपी आहे. म्हणलं हा झाला तिसरा प्रश्न असा केला साहेबाला म्हणलं बा त्यानं 3 महिने झाल्यावर आपण मग ती चार्जशीट तयार होते म्हणजे मी चार्जशीट बनवणार होती. तसंच मी चार्जशीट बनवला आणि साहेबांना वचन दिलं मला बदली होते प्रमोशन होतं लेखीने बदलत Thank you.